विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस इतका महत्वाचा आहे ना, इतका स्पेशल दिवस आहे आजचा. माझं टार्गेट पण जबरदस्त असलं पाहिजे. मला सांगा कमेंट मध्ये आजचा दिवस महत्वाचा का आहे? 14 फेब्रुवारी 2025 ची आपण एवढी आतुरतेनं का वाट बघत होतो? मी तुम्हाला सांगतो, अभ्यास आपण रोज करतोय. आज तर जास्त अभ्यास करणार आहे. टार्गेट मोठं असणार आहे आजचं लक्षात घ्या. पण स्पेशल एवढ्यासाठीच आहे, की आज पिक्चर रिलीज होतोय. कमेंटमध्ये सांगा कोणता पिक्चर. पिक्चर बघायचंच आहे आपण, पण आज नाही. ओके, एक्झाम झाल्यानंतर म्हणूया आपण. मी तुम्हाला सांगतो अतिशय आनंद होतोय या गोष्टीचा, की हे बॉलिवूड आहे ना, सुधारलंय म्हणूया आपण. आता चांगले पिक्चर येतायत आणि बेस्ट पिक्चर येतायत. ओके, म्हणजे मी छावा पिक्चर बोलतो तुमच्या लक्षात आलं असेल. आजच रिलीज होतोय ना? बरोबर आहे ना माझं? होतोय, पण आज आपण फर्स्ट डे, फर्स्ट शो वगैरे आज आपण 2-2, 3-3 तास पिक्चर बघण्यासाठी वेळ काढणार नाहीये. कारण आज आपलं टार्गेट वेगळं आहे. मी तुम्हाला सांगतो, महाराजांचं वय किती होतं रे बाळांनो? फक्त 32 वर्ष. ओके. 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांनी आपल्यासाठी जेवढं केलंय ना, हे आपण विचार करू शकत नाही या गोष्टीचा म्हणूया आपण. मग आपलं आज कर्तव्य आहे, की आज आपल्याला लढायचंय, आज आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आज ॲट एनी कॉस्ट 30 मार्कांची तरी मला तयारी तुमच्याकडून करून घ्यायची आहे. ओके. मी तुम्हाला सांगू का? आज सुरुवातीलाच मी तुम्हाला डिक्लेअर करतोय, की आज तुम्ही ना 8 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला मिळालाय. बरोबर आहे? ऑसिलेशन पहिल्यांदा कंप्लीट करायला सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतोय 11 वाजेपर्यंत ते कंप्लीट व्हायला पाहिजे. रोटेशनल डायनामिक्स करा. इथं तुमची 14 मार्काची तयारी होऊन जाईल. ओके. मी तुम्हाला सांगतो काही दिवसापूर्वी ना माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं. माझे आजोबा. आज विधीचा कार्यक्रम मला सांगलीला जावं लागतंय. त्यामुळे दुपारी मी अवेलेबल नाहीये. ओके. त्यामुळे मी काय करतोय, की संध्याकाळी मी दुपारसाठी 1-2 व्हिडिओ तुमच्यासाठी करून ठेवलेले आहेत, ते अपलोड होतील. पण मी तुम्हाला सांगतो, की ॲक्चुअली संध्याकाळी मी सांगलीवरून 3-4 वाजता पोहोचल्यानंतर 7 वाजता मी तुम्हाला ई-एम-आय आणि एसी सर्किट हे तुमच्याकडून करून घेणार आहे. ओके. हे जवळ-जवळ 13 मार्काला आहे. आता हे 13 मार्क आणि हे 14 मार्क झाले की 27 मार्क येतं आणि दुपारीचे 2 व्हिडिओज तुम्हाला मिळतील. ओके. 3-4 मार्काच्या क्वेशन्स रिलेटेड आहेत म्हणूया आपण. म्हणजे एवढं केलं तर 27 मार्काचं होईल. काय अवघड आहे त्याच्यात? दुपारपर्यंतच हे होतंय ना. दुपारपर्यंतच हे होतंय म्हणल्यावर संध्याकाळी हे व्हायला काहीच हरकत नाही आणि मी आहे ना तुमच्या बरोबर. आता तुम्हाला करायचं आहे काय मी तुम्हाला सांगतो, की आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. ओके. ॲप डाउनलोड केल्यावर तुमच्या लक्षात येईल, की मी कोर्सेस लॉन्च करून ठेवलेले आहेत, पण अजून YouTubeवर बोललेलो नाहीये. संध्याकाळी एका छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन त्याच्याबद्दल. पण कोर्स 23 तारखेनंतरच सुरू होणार आहे लक्षात घ्या. तोपर्यंत तुम्हाला बोर्डच्या एक्झामवरच फोकस करायचा आहे. म्हणजे याच्यात फ्री कंटेंट भरपूर आहेत. टार्गेट एकच आहे सी सारखं ड्रीम कॉलेज मिळवायचे तेही 45 डेजमध्ये. मिळवलंय मुलांनी, मिळवायचंय आपल्याला. मग हे कोर्सेस बद्दल मी नंतर बोलेन. तुम्हाला जायचंय संघर्ष बॅचमध्ये. ओके. आणि संघर्ष बॅचला क्लिक करा. संघर्ष बॅचमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं हे व्हिडिओ सगळे फ्री दिसतील. ऑलरेडी 33 फ्री कंटेंट आहेत. आज आणखीन 12 ते 15 व्हिडिओ मी फ्री करतो. जे रोटेशनल आणि ऑसिलेशन जे झाले ते झाले. पण जे राहिलेत तुमच्या गोष्टी म्हणूया आपण त्या तिथून कव्हर करा. न्यूमेरिकल्स असतील लक्षात घ्या. पॅरलल ॲक्सिस, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम्स वगैरे असतील. काय टिपिकल ऑसिलेशन मधले सिंपल पेंडुलमचा प्रश्न असेल. हे सगळं तिथं तुम्हाला मिळेल. तिथून तुम्हाला कव्हर करायचं ओके. मग आज मी तुम्हाला सांगतो 8 वाजता एक व्हिडिओ मिळेल. 11 वाजता एक व्हिडिओ मिळेल. दुपारी 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता असे व्हिडिओ मिळतील आणि संध्याकाळी काय करायचंय आपल्याला? ई-एम-आय आणि एसी सर्किट. ओके. बरं आता ही तुमची व्हिजन बॅच आहे बरं का. तुमच्या ज्युनियर्सला नक्की सांगा. जी मुलं आता 11वी तून 12वी जाणारी मुलं आहेत ना, त्यांच्यासाठी ही दी बेस्ट बॅच असणार आहे. डेमो लेक्चर्स आहेत त्याच्यात लक्षात घ्या. ओके. 2026 पर्यंत त्या बॅचची फी 4500 आहे. काय बरीच मुलं म्हणतात, की तुमचं चॅनल आम्हाला थोडंसं उशिरा मिळालं. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, की तुमच्या ज्युनियर्सना आपलं चॅनल नक्की रेफर करा. ओके. आता वाट कसली बघताय? ओके. मी तर वाट बघतोय कधी एकदा एक्झाम संपते तुमची म्हणूया आपण. का? पिक्चर बघायचा आहे आपल्याला. ओके. क्लिअरली मगाशी मी म्हटलं तसं की नाही, की तुमचं आयुष्यात एक ध्येय असलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला झटायचं आहे, करायचं आहे, करून दाखवायचं आहे. मी काल एक व्हिडिओ बघितला Instagramवर. आता मी कसं काय Instagramवर टाईमपास करतोय लक्षात घ्या. मी पण 1-2 रील्स अपलोड केलेत बरं का. Instagramला पण मला फॉलो करायला विसरू नका आणि
2च दिवसात त्याचे ते 80,000 व्ह्यूज आले. मी क्लिअरली सांगतो तुम्हाला आवडलेत. मी मोटिव्हेशनलच व्हिडिओ देणार आहे तिथे लक्षात घ्या. माहिती असणारेच व्हिडिओ देणार आहे. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की हे जे Instagram आहे, ॲक्चुअली मी काय बोलत होतो तेच विसरलो लक्षात घ्या. असू दे काही हरकत नाही. Instagramवर मी एक व्हिडिओ बघितला बरं का लक्षात घ्या, आठवलं मला. छोटासा मुलगा होता. ओके, कॉलेज गोइंग स्टुडंट असेल म्हणूया आपण. पण 25 वर्षापर्यंत टार्गेट फिक्स आहे. ओके. डेडिकेटेड. ते मग त्यात जिमचा वर्कआउट असेल, स्टडी असेल, पप्पांना बिझनेसमध्ये मदत असेल, कॉलेजमध्ये जाणं असेल, घरात आईला सुद्धा मदत असेल, सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे करतोय. मग त्याचं व्हिडिओचं टायटल होतं, की "मित्र नाराज होतायत, आम्हाला तू वेळ देत नाहीयेस, ह्या गोष्टी सगळं ठीक आहे." देतो मित्रांना पण वेळ तो, पण गरजेइतकाच म्हणूया आपण. पण मी काय केलं माझ्या सुरुवातीच्या काळात, सगळा वेळ वाया घालवत होतो मी. अभ्यास करत होतो का? नव्हतो करत. ओके. आता पप्पा जॉब करायचे म्हणजे बिझनेस कुठला नव्हता. पण घरी आईला मदत करत होतो का? नव्हतो करत. नव्हतो करत. माझी मुलं करतात ते बघून मला आता वाईट वाटतं, की अरे आपण नाही काय केलं आपलं. पण नव्हतो करत मी. म्हणजे धड अभ्यास नाही, धड कुठलं टार्गेट नाहीये आणि हे मी इंजिनिअरिंग होईपर्यंत माझी अवस्था तशीच होती. लग्नानंतर मला कळालं, की अरे करावं लागतंय जबाबदारी पडल्यावर. तुमच्या लक्षात आलं मी काय सांगतोय? पण मला त्या मुलाचं आवडलं, की सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत होता. म्हणजे परत रिपीट करू, वडिलांना पण मदत, घरात आईला सुद्धा मदत, पुन्हा त्याचं जिम, अभ्यास पण मन लावून करत होता आणि पुढचा विचार पण टार्गेटच सेट होतं. नाहीतर मी तुम्हाला सांगतो, आजकालची 80% पेक्षा जास्त मुलं मी बघितली. माझ्याकडे एक स्टुडंट होता 11वी नाही टिकला माझ्याकडे. एका महिन्याच्या आत सोडून गेला इथून. का टार्गेट काय होतं? रोल्स रॉयस घ्यायचे. ते रोल्स कशी घेणार होता कुणास ठाऊक. करायचं तर काहीच नाही. कायम ते मोबाईल घेऊन बसायचं. गेम, गेम, गेम. रात्री सकाळी पहाटेपर्यंत गेमिंग, गेमिंग, गेमिंग. कसं होणार? बरं काय करायचं म्हटल्यानंतर ही टिपिकल लोकं आहेत ना, त्यांचं एकच म्हणणं असतं, "मी इंट्राडे ट्रेडिंग करणार आहे. मी मार्केटमधून पैसे कमवणार आहे." शेअर मार्केट. बाळांनो, आरामात पैसे कमवायची स्वप्न बघतायत ही मुलं लक्षात घ्या. असं कधीही होणार नाहीये लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीत ना कष्ट आहे. प्रत्येक गोष्टीत कष्ट आहे हे लक्षात घ्या. चला ठीक आहे तुमचा जास्त वेळ घेत नाहीये मी. फ्री व्हिडिओ असणार आहेत ॲपवरती बघा तुम्ही. ऑल द बेस्ट.